बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे, तितकाच महत्वाचा आहे. कदाचित तुमच्या माझ्या आयुष्याशी हा विषय किती निगडित आहे हे मला माहित नाही, मला खरंच ठाऊक नाही. पण त्या तरुण विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, त्या तरुण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आयुष्याशी हा विषय नक्कीच निगडित आहे आणि तितकाच महत्वाचा आहे. लक्षात घ्या, वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटे काढले, वेळ प्रसंगी 2 घास कमी जेवले, वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटे काढून या तरुण विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला ते वाघिणीचं दूध पाजायला घेतलंय. वाघिणीचं दूध किती परवडतं ह्याचा विचार नाही केला, आपल्याला परवडेल की नाही, भविष्यात परवडेल ह्याचाही विचार नाही केला. पण तरी देखील या पालकांनी आपल्या पाल्याला ते वाघिणीचं दूध पाजायला घेतलंय. विचार करा, दुर्दैवाने आणि खेदाने सांगावं लागतं, जगातलं सगळ्यात महागडं वाघिणीचं दूध आपल्या देशात मिळतं. खेदाने सांगावं लागतं. तरी देखील कशाचीही पर्वा न करता वेळ प्रसंगी पोटाला चिमटे काढून या पालकांनी आपल्या पाल्याला वाघिणीचं दूध पाजायला घेतलंय. कारण त्यांना माहिती आहे, त्यांचा विश्वास आहे, हे वाघिणीचं दूध प्यायल्यानंतर माझा विद्यार्थी स्वतःचं आयुष्य घडवू शकतो, माझा हा पाल्य आपलं भविष्य घडवू शकतो, काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो, काहीतरी वेगळं भविष्य घडवू शकतो. जे आजपर्यंत त्यांना शक्य नाही झालं ते हा विद्यार्थी, हा माझा पाल्य भविष्यात घडवून दाखवेल. कारण हे वाघिणीचं दूध तितकं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आता वाघिणीचं दूध म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. साधासा अर्थ आहे याचा, एव्हा तुम्हाला कळाला असेल. वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण हो, आणखी वेगळं काय असणार. वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण. आणि खेदाने मी यासाठी म्हटलं, कारण जगातलं सगळ्यात महागडं शिक्षण हे भारतामध्ये मिळतं. उपयोग किती मला माहित नाही, पण जगातलं सगळ्यात महागडं शिक्षण भारतामध्ये मिळतं. आता कालचाच प्रसंग पहा ना, कालचाच प्रसंग कुणी कुठल्या अँगलने घेईल, कुठली त्याला कुठलं वळण देईल मला माहित नाही, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने ठरवायचंय. कालचाच प्रसंग देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, पार्लमेंटमध्ये नेमकं काल काय घडलं होतं. ती फुटलेली नळकांडी तुम्ही पाहिलीत, पिवळ्या धुराची. आतमध्ये देखील, बाहेर प्रांगणात देखील. आतमध्ये दोघांनी धिंगाणा घातला, बाहेर दोघांनी धिंगाणा घातला. मी ऐकले अजून 2 जण होते, असे एकूण 6 जण. 6 जणांमध्ये एक गुण मात्र कॉमन होता, सामायिक होता. एक गुण, कुठला गुण माहितीये तो गुण होता, तसे तुम्ही 2 गुण सांगू शकता, पण एक जो कॉमन गुण होता तो होता बेरोजगारीचा गुण. 6 बेरोजगार. आणि दुसरा कॉमन गुण म्हणजे तरुण बेरोजगार. घुसले कुठे? तिथे पार्लमेंटमध्ये. दळकांडी फोडली, तो पिवळा धूर सोडला. आता मी आधी ऐकलं होतं की हा पिवळा धूर म्हणजे अश्रुधूर होता, पण नंतर कळालं ते आपण लग्नांमध्ये वरातींमध्ये फोडत असतो ना, ते रंगीबेरंगी धूर, तो धूर होता हा. नारे दिले तानाशाही नाही चलेगी. आता नेमका त्यांचा उद्देश काय होता, नेमका त्यांना काय करायचं होतं, हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे. पण ह्यांच्यामध्ये यांची पार्श्वभूमी ज्यावेळेस पाहिली गेली, यांची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर कळालं, विशेषतः महाराष्ट्राचं प्रकरण घ्या, मराठवाड्यातल्या लातूर मधला आपला अमोल शिंदे नावाचा विद्यार्थी, याने पोलीस भरतीसाठी अनेकदा प्रयत्न केले, सैन्य भरतीसाठी अनेकदा प्रयत्न केले. ही सगळी उद्विग्नता आहे. मला काय सांगायचंय, शेवटी काही विषय हे असे असतात, हे राजकारणाच्या विरहित जाऊन बोलावे लागतात, राजकारणाच्या पलीकडे जाऊनच बोलावे लागतात. जर राजकारण प्रत्येक विषयात जर आणलं गेलं ना, तर सत्यानाश होऊन जाईल. प्रत्येक विषयात राजकारण आलं तर. आपणापैकी बऱ्याच जणांनी अमोल शिंदेच्या आईला आणि त्याच्या वडिलांना पाहिलं असेल टेलिव्हिजनच्या मार्फत. प्रत्येक न्यूज चॅनलवर तेच दाखवलं जात होतं. आता आई वडिलांची याच्यात काय चूक हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती, पण शेवटी भरडलं सगळंच जातात. अशा प्रकरणात जर कोणी सापडलं, सगळेच भरडले जातात. ती माय म्हणते माझ्या पोराला काहीच माहिती नाही. बापाच्याही चेहऱ्यावर तेच हावभाव होते. त्याला 1-2 भाऊ आहेत, मी असं ऐकलं, वीटभट्टीवर कामाला जात आहेत. हा धावपटू आहे, याने सैन्यात जाण्यासाठी ती तयारी केली, म्हणजे हा कशा प्रकारचा धावपटू असेल तुम्ही समजू शकता. मी हा सारा प्रकार पाहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला, नेमकी ह्यांनी नळकांडी फोडून तो जो संसद भवनात जो धूर केला,
तो धूर त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा करून घेतला. संसद भवनामध्ये ती नळकांडी फोडून कुणाच्या नाकात किती धूर गेला मला माहित नाही, पण ह्यांनी स्वतःच्या आयुष्याचा धूर मात्र करून घेतला, स्वतःच्या करिअरचा धूर मात्र करून घेतला, हे मात्र नक्की. कारण आता ज्या प्रकारचे कायदे त्यांच्यावर लागले, UAPAचा कायदा असेल, दहशतवादी विरोधीचा कायदा लागला असेल, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामातल्या अडथळ्याचा कायदा असेल, याच्यातले 2 कायदे, जी 2 IPC असतील, ती तर आयुष्यभरासाठी यांना बर्बाद करून जातील. मला का कुणास ठाऊक त्या विषयाच्या पलीकडे जाऊन ह्याच्याकडे पाहायचं होतं, नेमकं ह्यांच्या मनात काय चाललं होतं. कारण शेवटी एवढा सगळा प्रकार करणार तर कुठेतरी विचार केलाच असेल की ह्याचा अंजाम काय असणार आहे, याचा शेवट कुठे असणार आहे, हे सगळं जे आम्ही करतोय हे नेमकं कशासाठी करतोय. 2 जण आतमध्ये, 2 जण बाहेर आणि 2 जण इतर, असे 6 जण, 6च्या 6 भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधले. आता ती राज्य कुठली आहेत बरं, तर राज्य आहेत महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली. म्हणजे अख्खा भारतच यांनी कव्हर केला. सगळ्या राज्यातून एक जण, सगळे बेरोजगार. त्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, हे सगळे ऑनलाईन भेटतात आणि तो फॅन क्लब कुठला आहे, तर भगतसिंगाच्या नावाने, भगतसिंग फॅन क्लब. कुठल्याही गोष्टीचं उदात्तीकरण नाही. भगतसिंगांनी ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये केलं होतं, तुम्ही आपल्याच पार्लमेंटमध्ये करताय. ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. पण मला सुचवायचंय काय पहा, दोन्ही गोष्टींमध्ये जरी फरक असला तरी ह्यांच्या मनातले विचार नेमकं काय सांगतायत. एक समाज म्हणून तुमचं आमचं काय कर्तव्य आहे, मग समाज म्हणून आपलं काय कर्तव्य, नेमका हा धूर तुम्ही विचार करा ना. आत्मपरीक्षण कुणी करायची गरज आहे. आत्मपरीक्षण त्यांना ज्यांनी पकडलं, त्या खासदारांनी, ज्या खासदारांनी त्यांना मारलं, धुतलं त्यांना तिथे, त्या खासदारांनी आत्मपरीक्षण करावं की त्या विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करावं ज्यांनी नळकांडी फोडली, की तुम्ही आम्ही या आजारी लोकशाही असलेल्या देशामधल्या तुम्ही आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी हे आत्मपरीक्षण करायची गरज आहे. तर हाच विचार माझ्या मनामध्ये येतो. कारण हा विचार यासाठी येतो कारण त्यातली एक जी होती महिला, तिचं नाव आहे नीलम सिंग, ही बाहेर नारे देत होती, तानाशाही नाही चलेगी. आता कुणाची तानाशाही काय याच्यात मी खोलात जाणारच नाही, हा माझा विषयच नाही. तानाशाही नाही चलेगी. आता तानाशाही कोण आहे काय, ज्याचं त्याने आपापलं ठरवावं. पण हिच्यामध्ये एक उल्लेखनीय बाब सांगतो, ही संस्कृत मध्ये एमफिल आहे. संस्कृतमध्ये एमफिल, NET, STET, CTET, अरे तिच्याकडे डिग्रीज. एवढ्या महत्वाच्या शैक्षणिक पात्रता असलेली विद्यार्थिनीच्या मनात एवढी उद्विग्नता यावी की संसदेपर्यंत जायची यांची मजल पोचते. हे विद्यार्थी एवढ्या गुणापर्यंत का पोहोचतात, हा एक समाज म्हणून तुम्ही आम्ही कधी विचार करा. या अतिरेकी कृत्याचं, या हिंसक कृत्याचं आम्ही कधीही समर्थन करत नाही ना कधी केलंय. समर्थन होत नाही शकत, कारण शेवटी त्या सर्वोच्च सभागृहाचा एक मान आहे, त्या सर्वोच्च सभागृहाची एक गरिमा आहे, तो एक सन्मान आहे, तो पाळलाच गेला पाहिजे. ते सर्वोच्च सभागृह आहे, देशाचा कायदे तिथे बनतात, ते कायदेगृह आहे, तिथे कायदे बनत असतात. सर्वोच्च आहे, पवित्र आहे ते संसद. पण खरंच त्या पवित्र सभागृहाचा मान, त्या पवित्र सभागृहाचे ते जे सदस्य असतात ते देखील तितकाच ठेवतात का? त्या पवित्र सभागृहाकडनं जे अभिप्रेत असं कार्य आहे, अपेक्षित असं कार्य आहे, ते कार्य खरंच घडतं का, हा एक प्रश्न आहे. मग जर ते कार्य खरंच तिथे घडत असेल तर मग ह्या गोष्टी बाहेर अशा घडल्या गेल्या असत्या का? आज बेरोजगारी आ वासून उभी आहे, आ वासून गिळते देशाला, बेरोजगारी गिळते. तुम्हाला काही उदाहरणं मी देतो. काल परवाच अजित पवारांचं ते स्टेटमेंट अजून जुनं पण झालंय, तुमच्या कानावर अतिशय ताजं असेल. PhD करून काय म्हणाले अजित पवार, PhD करून काय दिवे लावणार आहेत तुम्ही, काय दिवे लावणार आहेत. PhD, डॉक्टरेट, किती जणांना माहिती आहे मला माहित नाही या गोष्टी, पण PhD धारक जे असतात ना, जे डॉक्टरेट करतात, एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य असतं त्यांचं, एखाद्या विषयावर संशोधन केलं जातं. डॉक्टरेट का केले जाते, त्या विषयात संशोधन केलं जातं, रिसर्च पेपर सबमिट केले जातात. रिसर्च पेपर, ते रिसर्च ज्यावेळेस करतो ती देशासाठी एक ऍसेट असतो. ऍसेट म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता त्याला,
मला पटकन तो शब्द सुचत नाही, पण ती एक मालमत्ता आहे. तो मेंदू ही देखील एक मालमत्ता आहे. तो संबंध एक मनुष्य ही त्या देशासाठी एक मालमत्ता आहे, त्या देशाची मालमत्ता आहे, स्थावर मालमत्ता आहे ती. कारण असे विचार करणारे बुद्धिजीवी लोक तुमच्याकडे असावेत. आणि अशा लोकांसाठी तुम्ही पाहिलं असाल तर इतर देशांमध्ये विजा देखील अगदी त्यांना रेड कार्पेट घातलं जातं विजा देताना, की या तुम्ही डॉक्टरेट तुम्ही आमच्याकडे या. अमेरिकेसारखा देश देखील यांना लाल पायघड्या घालत असतो, ते रेड कार्पेट घालत असतो त्यांच्यासाठी. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आपली एवढी उदासीनता. आपण काय म्हणतोय, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत. महाराष्ट्राच्या एका सर्वोच्च सभागृहातल्या म्हणजे विधानसभेच्या सदस्याने, विशेषतः तो सदस्य उपमुख्यमंत्री पदावर बसलाय, विशेषतः तो सदस्य मंत्री देखील आहे महत्वाच्या खात्यांचा, त्याने अशी वक्तव्य करा. त्यानंतर तुम्ही बघा ना, केसरकरांसारखी व्यक्ती एखाद्या शिक्षक उमेदवाराला म्हणते, मी तुझं नाव शोधून शोधून काढेल आणि तुला अपात्र करेल. आम्ही 30,000 नोकऱ्या देतोय, जे की एक देखील पद त्या शिक्षकांचं भरलं गेलेलं नाहीये. आता पवित्र पोर्टलची अवस्था त्या दिवशीच तुम्हाला मी सांगितली, पवित्र पोर्टलचं काय चाललंय. त्यानंतर एक पद भरलं गेलं नाही. 30,000 सांगताय, 30,000 एक पद नाही. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास फक्त 2,500 पदं भरली गेली गेल्या 10 वर्षात, तेही शेवटचं 2019 मध्ये. त्यानंतर 72,000चा बॅकलॉग आहे महाराष्ट्रभर. 72,000 शिक्षकांच्या ती पदं रिकामी आहेत. हे म्हणतात 30,000 आणि अजून देखील एक पद भरलं गेले. वरती जर जाब विचारतंय एखादी शिक्षक विद्यार्थिनी तर तिला धमकी दिली जाते. सगळं सोडा, काल परवामध्ये ते भरत गोगावलेंसारखी व्यक्ती म्हणते, आम्ही गुजरातला सुरतला काय कशा प्रकारचं उत्तर दिलं मला ते पुन्हा पुन्हा रिपीट नाही करायचं. महाराज गेले म्हणून गेले म्हणताय. त्या गुजरातला, त्या सुरतला महाराष्ट्रातल्या इतक्या कंपन्या गेल्या आहेत, महाराष्ट्र सोडून गेल्या आहेत. स्वतः भरत गोगावलेंच्या महाड MIDCतल्या कित्येक कंपन्या त्या गुजरातच्या सुरतमध्येच आहेत. पहा जाऊन तिथे. मुंबईतनं कित्येक कंपन्या गुजरातला गेल्या. आणि आम्ही काय म्हणालो माहितीये का, आम्ही म्हणत राहिलो आम्हाला आणखी मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे. ही बेरोजगारी का वाढते, याची कारण तुम्हाला कळतायत. ही बेरोजगारी का वाढते. आपल्याला खरंच फक्त शिक्षण घेऊन उपयोग आहे का. आपण शिक्षण तर घेतोय, आपण सर्व गुण संपन्न तर होतोय, पण ते शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा जिथे वापर केला जातो ते उद्योगधंदे, त्या इंडस्ट्रीज हे आपल्याकडे आहे का. आपलं शिक्षण खरंच तुम्हाला नोकऱ्यांसाठी तयार करत असतं की तुम्हाला एक उद्योगपती होण्यासाठी जे काही मूलभूत गुण लागत असतात त्यासाठी तयार करत असतं, याचाही विचार करायला हवा. तुम्हाला सांगितलं जातं आणखी मोठे उद्योग येणार आहेत आणि जे आहेत ते हातचे घालवले गेले. इतकं घाणेरडं वातावरण. मराठा आरक्षणाचा जो विषय चाललाय, मराठा आरक्षणामध्ये विचार करा, कशासाठी आरक्षण मागतात. नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी. आम्हाला नकोय राजकीय आरक्षण. काय म्हणतात मराठा बांधव, आम्हाला नकोय राजकीय आरक्षण, आम्हाला राजकारणात नकोय आरक्षण, आम्हाला फक्त नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे. कारण हेच ते वाघिणीचं दूध आहे जे पिल्यानंतर आपण काहीतरी वेगळं स्वतःला सिद्ध करू शकतो. पण आज त्याच मराठ्यांवरच्या केसेस मागे घेऊ म्हणणारे गृहमंत्री म्हणतात आम्ही केसेस मागे घेणार नाही. हे समजा, तुम्ही हे दुटप्पी भूमिका समजा. कारण त्या केसेस जर तुमच्या अंगावर राहिल्या तर कोण तुम्हाला नोकरी देणार आहे. कोण तुम्हाला नोकरी देणार तुम्ही मला सांगा. आयुष्य उद्ध्वस्त आहे. आता ह्या 4, 5, 6 विद्यार्थ्यांनी जे काही तिथे केलं त्या सगळ्याचं आपण कुठेही समर्थन करणार नाही, पण त्यांनी हे सगळं करताना मार्ग चुकीचा अवलंबला हे मात्र तितकंच खरं. तुमच्या मनातल्या भावना तुम्ही वेगळ्या प्रकारे तिथं सिद्ध करायला हव्या होत्या. ज्या प्रकारचा तुम्ही तो मार्ग अवलंबला, शेवटी तुम्ही देशाच्या समोर आणून दिलत, पण ते अतिरेकी मार्गाने तुम्ही आणून दिलत. एक वेगळा मार्ग, भले त्याच्यातून कुणाला काही हानी झाली नाही, कुणाला शारीरिक इजा पोहोचली नाही, तुमचा प्रयत्न, पण देशाच्या सर्वोच्च सभागृहाची सुरक्षा भेदून तुम्ही आत गेलात. ज्या प्रकारचं वातावरण जगामध्ये देशाची जी नाचक्की झाली असेल ती वेगळी, पण तरी देखील तुमच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी नाकारता येत नाही. आज तुमच्या मनात ती उद्विग्नता आहे की तुम्हाला नोकऱ्या नाही आहेत, तुमच्या शिक्षणामध्ये झालेला खर्च देखील तुम्हाला काढता येत नाही. आज अमोल शिंदेच्या घरची परिस्थिती पहा. अगदी एखाद्या झोपड्यामध्ये राहतायत तसे त्याचे पालक राहतायत.
त्याचे आई वडील त्याचे भावंड राहतायत. आता भविष्य काय असणार सांगा. यांच्याकडे रुपया जरी असेल का त्याची केस कोर्टामध्ये चालवण्यासाठी, यांच्याकडे रुपया देखील नसणार. काय होणार त्याचं भविष्य. आता त्याचं वय आहे 26 वर्ष. काय भविष्य असणार. या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करतो मनामध्ये एक सुन्न वातावरण तयार होतं की हे आता अशी अवस्था. आणखी काही वर्षांनंतर आताच्या ज्या कॉलेजेसमध्ये शिकणारी ही जी सगळी पिढी आहे, ज्यावेळेस या सगळ्या फौजा बाहेर पडतील आणि ह्यांचं बेरोजगारीत परिवर्तन होईल. कारण कुठे राहिले प्रायव्हेट उद्योग, प्रायव्हेट पळवले. सरकारीचं तर काय चाललंय तुम्ही पाहता. एक साधी पोलीस भरती, एक साधी सैन्य भरती, एक ऍप्लिकेशन, एका पदामागे 40-40 हजार पात्र उमेदवारांचे फॉर्म येतात. 40-40 हजार. ही अवस्था आहे आपल्याकडे बेरोजगारीची. कोण म्हणतं मनुष्य हे बळ आहे. मनुष्यबळ विकास संसाधनालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, मनुष्यबळ. अरे कसलं आलं मनुष्यबळ. हे मनुष्यबळ बघा कुठे नळकांड्या फोडत फिरतायत. हे असले मनुष्यबळ काय करायचंय. पोलिसांची शेवटची भरती कधी झाली हे गृह मंत्रालयाने सांगावं. शेवटची भरती कधी झाली पोलिसांची. होतच नाहीये. सैन्य भरती होतच नाहीये. त्यात अग्निवीर आणले 5-5 वर्षांसाठी. हे सगळं पाहिलं ना की मन सुन्न होऊन जातं. हे आत्ता अशी अवस्था आहे. ही आत्ता अशी अवस्था. भविष्य कसं असणार आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांवर जे काही कायदे लागले ते कायदे पाहता त्यांचं आयुष्य तर संपलेलंच आहे. मला खरंच चिंता वाटते. मी म्हणून मगाशी सांगितलं हा प्रश्न तुमच्या माझ्या आयुष्याशी किती निगडीत आहे खरंच मला माहिती नाही. पण ज्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे त्या तरुण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आयुष्याशी आणि त्या तरुण विद्यार्थ्यांसाठी जे सध्या शिक्षण घेत आहेत, जे अजून पास होऊन त्या सगळ्यांमधून उत्तीर्ण होऊन बेरोजगारीच्या किंवा बेकारांच्या अनएम्प्लॉयमेंटच्या त्या यादीत अजून त्यांचा समावेश झालेला नाही. अजून वेळ आहे त्यांना यायला बाहेर. मी कुठेही निगेटिव्ह वातावरण तयार करत नाही, पण परिस्थिती ही आहे अशी आहे. विचार करा ज्या काळात कोविड होता महाराष्ट्रामध्ये, त्या कोविडच्या काळात देखील महाराष्ट्राने जवळजवळ 6.5 लाख कोटींची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. स्वतः आदित्य उद्धव ठाकरे हे स्वतः डॅवोस मध्ये जाऊन स्वित्झर्लंड मध्ये जाऊन त्यांनी 6.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट MOM साईन महाराष्ट्रात आणले होते. त्यातले जवळपास 3.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट काढून घेण्यात आली. कुणी काढली, कशी काढली. डॅवोसची इन्व्हेस्टमेंट फॉक्सकॉन वेदांतापासून बल्कड्रग पार्क पासून साराच्या सारं तुमच्या सर्वांसमोर आहे. अगदी JNPT, हिरे व्यापार, IFSC, एअर इंडिया, वेस्टर्न रेल्वे सगळ्याच्या सगळं गेलेलं आहे. आणि ज्या वेळेस कोविड सारखी परिस्थिती निवडल्यानंतर, जिथे जगाचा रहाटगाडा सगळा व्यवस्थित चालू झाल्यानंतर 1.25 लाख 1.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट साऱ्या जगभर गाजावाजा केला गेला. त्याचा याच्यातला फरक ओळखा. हा फरक ओळखा तुम्ही. बरं त्याच्यातही MOU किती साईज झाले हे पण आपल्याला माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा फरक ओळखा आणि काढून घेतल्यानंतर काय म्हटलं तर मोठं काहीतरी दिलं जाणार आहे. मोठं. हे बालिशपणाचे जे शब्द आहेत असो जे काही आहे ते अशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्हा सर्वांसमोर ही परिस्थिती ठेवलेली आहे. फक्त त्या विद्यार्थ्यांचा खरंच दोष आहे का हे आता आपण एक समाज म्हणून त्याच्याकडे नेमकं कशा पद्धतीने बघतोय याच्याकडे आपण विचार करायला हवा. आणि आम्ही तो विचार नक्कीच करू. एवढंच बोलतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. कुठल्याही अतिरेकी कृत्याचं, हिंसेचं समर्थन नाही, पण त्याच्या मागे भावना काय होती या गोष्टींचा देखील समाज म्हणून आपण कुठेतरी विचार करावा. एवढंच या मागचा उद्देश. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या. जय महाराष्ट्र.